राजा विक्रमसिंह खूप दयाळू होता. तो खूप शहाणा होता. तो नेहमी न्याय करायचा. त्याला त्याच्या प्रजेवर खूप प्रेम होते. प्रजाही त्याला आपला राजा म्हणून खूप मानत होती. विक्रमसिंह एक आदर्श राजा होता. राजा विक्रमसिंह दरबारात नेहमी प्रजेचे प्रश्न ऐकत असे. तो त्यांच्या समस्या समजून घेत असे. तो त्यांना मदत करण्याचा नेहमी प्रयत्न करायचा. त्याच्या याच गुणामुळे तो सर्व प्रजेचा लाडका होता. जॅक एके दिवशी राजा विक्रमसिंहच्या राज्यात दुष्काळ पडला. पाऊस पडत नव्हता. शेतातील पिके वारून गेली होती. नदी नाले कोरडे पडले होते. लोकांकडे पिण्यासाठी पाणी नव्हते. प्राणी पक्षी तहानलेले होते. सगळीकडे दुष्काळाचे थैमान होते. राजा विक्रमसिंहला प्रजेची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटले. त्याने लगेच मदत करायचे ठरवले. त्याने आपल्या राजाच्या तिजोरीतील सर्व धन दुष्काळग्रस्त लोकांना वाटले. त्याने लोकांना अन्नधान्य वाटले. त्याने विहिरी खोदण्याचे आदेश दिले. पण काही लोभी सरदारांनी राजाच्या मदतीचा गैरफायदा घेतला. ते गरीब लोकांना अन्नधान्य देत नव्हते. ते स्वतःच्या घरी नेत होते. ते गरिबांना पाणी देत नव्हते. राजा विक्रमसिंहला हे कळले तेव्हा तो खूप रागावला. राजा विक्रमसिंहने लगेच सर्व लोभी सरदारांना दरबारात बोलावले. त्याने त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. त्याने त्यांना कठोर शिक्षा दिली. त्यांना समजले की त्यांनी खूप मोठी चूक केली आहे. राजा विक्रमसिंहने नवीन नियम बनवले. त्याने लोकांना मदत करणे बंधनकारक केले. त्याने पाण्याचे व्यवस्थापन केले. त्याने शेतीला प्रोत्साहन दिले. हळूहळू राज्य पुन्हा समृद्ध होऊ लागले. लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. राजा विक्रमसिंहची न्यायप्रियता आणि दयाळूपणा हीच खरी शक्ती होती. त्याच्या याच गुणामुळे तो आपल्या राज्याला पुन्हा समृद्ध करू शकला.